जय श्री गणेशाय नमः. अविघ्नमस्तु. आई कुलस्वामिनी माते की जय. जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना. नित्य आहे रे मना. श्री स्वामी समर्थ महाराज. हा बोला ताई. हा कामात होते हो ताई, मी बघितलं असं तुमचा फोन. बोला. हा नंबर चालू असतोय का ताई? हा शाळेचा आहे ताई. शाळेचा आहे का? हा मग आपल्याला अनुभव सांगायचा तर सांगा कोणता? आता. आता हा 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 सांगते. काल हे किती 6वी माळ होती ना हो ताई काल देवीची, तर मी तिकडे गेले होते. अच्छा. रेणुका मातेच्या मंदिरात गेले होते. अरे वा. आणि जाताना मी आपलं असंच म्हणलं की नाही का, आपली तर म्हणजे स्वामी आईच आहेत, पण आता आपल्याला नाही का कुठल्या पण रूपात तिथं असेल तर दिसेल म्हणलं. आणि मग मी सगळं म्हणजे जे कडाकणी धपाटे असते ना, त्याचा नैवेद्य असतो, त्याचं पराठे असते पिठा मिठाने नाही का. आणि जवळ आहे का तो गल्लीचे? हा केशवनगरला आहे, मी मांजरीत राहते ना. अच्छा अच्छा. हा आणि मग मी भरलं सगळं तिथे, व्यवस्थित केली पूजा वगैरे माझी. आणि येताना नाही का बघितलं मी तर तिथं त्या लेडीज रांगोळी काढत होत्या आणि माझी पूजा चालली होती तो पण त्या काढत होत्या. आणि मी आले ना असे तर पाहिलं तर तिथं स्वामीची रांगोळी काढली होती. अरे वा. स्वामी आईची साडीवरती असं नाही का, अरे वा. साडी घातलेली, केस वगैरे एकदम छान. मग म्हणलं जाऊ दे आपल्याला इथं झालं दर्शन. म्हणजे मी म्हणतच होती कुठं तर भेटणार ना कसं. म्हणजे मैत्रीण गेली होती ना परवा गुरुवारी, इथं मंदिर आहे ना, तर ती म्हणे खूप छान दिसत होती स्वामी आई नाही का. मी पाहिले गुरुवारी गेले होते तर साडी वगैरे घातली होती आणि केस वगैरे सोडलं. म्हणलं मला पण पाहिजे होती, कारण म्हणलं मला माहिती गटामध्ये नाही का देवीला म्हणजे स्वामींना साडी वगैरे घालून छान पूजा हे कशी केलेली असते तयारी, तर ती मला पाहायची होती. त्याची खूप इच्छा होती तिथं ते मला दर्शन झालं तसं. अरे वा. असं रोज काही नाही काही काही अनुभव असतात, मस्त वाटतं ना. किती टेन्शन असलं काही असलं ना, म्हणजे अनुभव इतके सुखद देऊन जातात. आत्ताच बघा ना, माझ्या मुलीला मी सोडवायला जाते ना शाळेत, म्हणजे तिला बसवून देते प्रत्येक शनिवारचं, तिची ती एकटी जाते. उशीर पण झाला होता थोडा आज नाही का, शाळेत कार्यक्रम होता दांडियाचा. मला सापडेल का रिक्षा पटकेनी 7ला असते ना शाळा तिची. मला सापडेल जाऊ दे. आणि सापडली एक रिक्षा आणि ते म्हणे की तुम्ही पुढंच बसवता का, आणि पुढं कसं धरायला नव्हतं. मग एक बाबा होते, असं तिघं बसलेले, बाबा म्हणले मी बसतो पुढं. आणि मग मला आल्यानंतर ती म्हणली अगाई तिथं नाही का तारक मंत्र चालू होतं त्या रिक्षामध्ये. तारक मंत्र पण चालू होतं. बघा ते बाबा लगेच माझ्यासाठी तयार झाले की म्हणे तिला नका बसू मी बसतो. अरे वा. म्हणलं बघा किती छान छान अनुभव येतात आपल्याला. आणि आणखी एक आहे बघा ताई, तिच्याच बाबतीत घडलेलं आहे, समृद्धीच्याच. माझी मुलगी आहे ना, तर तिचं आता एलिमेंटरी नाही का 8वीला परीक्षा असते ड्रॉइंगची, एलिमेंटरी आणि अजून एक तर आहे बघा 9वी. ती परीक्षा होती आणि मी अगोदरच मी 8ला बाहेर पडते ना घरातून कामासाठी, तर मी जाताना सांगून ठेवलेलं तिच्या पप्पांना की तुम्ही बरोबर तिला पोहोचवा बरं का. तिचं 10ला हॉल तिकीट वगैरे सगळं रेडी असणार आहे, 10च्या ते तिथं पोहोचली पाहिजे. आणि आमच्या इथून ते वडगाव शहर खूप लांब आहे मांजरीतून, आणि ट्रॅफिक पण सकाळचं खूप असतं आमच्या इथे लोणकर चौकात. तर ते मला हो म्हणाले. आणि नंतर माझ्या मुलाला सांगितलं की तिला तू पोच कर. त्या दोघांचं काय झालं मला माहिती नाही, मी गेली कामाला निघून. आणि मग 10 वाजले ना, 9 वाजले असतील, 9 सव्वा 9 वाजले असतील. आणि म्हणले ही कशी काय बरं अजून नाही का, मला असं वाटलं बरं का गेली का काय. म्हणून मी आता म्हणलं चेक नाही, तिच्या मैत्रिणीचा फोन होती, कारण ती आणि हे दोघींना ते पोचवणार होते.
तर मग तिच्या मैत्रिणीचे फोन यायला लागले की अहो तिचे पप्पा पोहोचवणार आहेत ना आमच्या मुलीला आणि तुमच्या मुलीला, मग ते अजून आलेच नाहीत आणि यांना 10च्या आत हॉल तिकीट वगैरे भेटणार आहे, तर कसं काय? तर मी म्हटलं मी एकदा फोन करते हो. तर हे पण काय फोन उचलत नव्हते, मला तर काही समजत नव्हते. पण मग मी म्हणलं असं स्वामी तिथे बसलेलं असतं स्कूलमध्ये नामस्मरण करते ना, नाही का? तर मी असं म्हणलं स्वामी आता कसं म्हणलं 9:15 वाजले, 10च्या आत तिला पोचायचं, अर्धा तास फक्त राहिला म्हणलं, तर अर्धा पाऊण तास राहिला, काय करायचं? तर मग मला असं खूप रडायला आलं, कारण तिनं खूप अभ्यास केला होता, प्रॅक्टिस वगैरे केली होती. आणि तर कसं काय करावं, आता मी प्रिन्सिपलला सांगितलं, म्हणलं माझ्या मुलीचा पेपर आहे, मी बघून येते आणि निदान जी मुलगी जाणार आहे ना तिच्या वडिलांना तर सांगते हिला पण घेऊन जावा तुमच्या मुलीबरोबर. तर मी जाते. थोडं त्यांचाच फोन आला मला की अहो तिचे पप्पा नाही का म्हणजे तिच्या मैत्रिणीचे पप्पा की तिला घ्यायला गेले तुमच्या मुलीला, तुम्ही नका येऊ शाळेतून आता तिला. हा ना. आणि ते कोणती म्हणजे असे इंजिनियर आहेत ना, ते असे कशाला कुणाच्या घरी जाऊ नाही का, दुसऱ्याच्या मुलाचा कोणाचा एवढा विचार करतं ना. आणि आम्ही खूप आतमध्ये राहिले आहे रोड पण नाही व्यवस्थित. पण मग मी तिला आता म्हणजे मी म्हणलं होतं तिला जाताना, आज तुझा पेपर आहे ना, तर नाही का तू स्वामी तुला काहीतरी चांगली प्रचिती देणार आहे, तू हे करून जा, काय म्हणे मुजरा करून जा किंवा असं काहीतरी थोडी स्वामींची सेवा करून जावं. हो म्हणली. पण तिला माहित नव्हतं की एवढी छान प्रचिती आहे. आणि मग तिचं पण छान एकदम सोपं गेलं तिला पेपर मधलं जे झालं. ती आता 8वीला गेली. आणि ती जाते, ती आता एकटी जाते. मी तिला म्हणजे दट केलं, नाही का म्हणलं ती जाते स्कूलला आणि तुझे पुन्हा कधी जायचं म्हणलं तर व्हॅनवाले पण कधी कधी तिला सोडूनच जायचे. तरी लक्ष ठेवायचं आपण. हो असतं ताई, माझं लक्ष आहे. आणि तिला मी सांगितलंय की ज्या ऑटोमध्ये लेडीज असतील नाही का, अशा ऑटोमध्येच तू बसायचं नाही का, तेवढं सांगितलंय. आणि तिच्या बरोबर असते ती मुलगी, पण ती कधी कधी पुढे जाते. तर तिला मी म्हणते ना की स्वामी तुझं. आणि काय झालेलं आहे, मी असं तिला एक निर्णय घेण्याबद्दल मी तिला अगोदर नाही का स्वामींचं छोटंसं गळ्यामध्ये लॉकेट असतं ना, ते घेऊन दिलं होतं. लॉकेट नसतं का मंदिरात भेटतं, मी जाते ना भागपूर मळ्यात, तिथं भेटतं ते. मग ते दिलं ना, मी इतकी निश्चित असते ना, मला काही टेन्शन नाही. ते घेऊन जातात आणि घेऊन येतात तिला. पण तरी असतं माझं लक्ष. मी संध्याकाळची तिच्यासाठी वेळ काढून जाते तिला स्टॉपला घ्यायला, पण सकाळची जाते ती, त्या दोघी बरोबर जातात. अरे वा, एवढं चांगलं. आणि हा चालते. श्री स्वामी. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री